पावसात आंबोली आल्यावर हे 6 पॉइंट्स जर मिस करायचे नसतील तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा. सर्वात आधी आंबोलीत आल्यावर तुमचं स्वागत करतात आंबोली घाटातील हे सुंदर वॉटरफॉल्स. हे स्टेप वरून पडणारं पाणी आणि इथला मुख्य धबधबा इथलं मेन आकर्षण आहे. घाटातलं धुकं आणि पाऊस तुम्हाला नक्कीच स्वर्गात आल्याची फील करून दे. त्यानंतर व्हिजिट करा रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला कावळे 7 पॉइंटला. इथला खोल व्हॅली मध्ये दिसणारा सुंदर नजारा आणि कावळेशेत वॉटरफॉल पाहायचा थ्रिल वेगळाच आहे. आणि थंडगार वातावरणामध्ये इथल्या स्टॉल्स मधून व्हरायटी ऑफ फूड तुम्ही एन्जॉय करू शकता. आंबोलीतील हिरण्यकेशी मंदिरात आल्याशिवाय तुमची आंबोली ट्रिप इनकम्प्लीट आहे. इथल्या गुहेतून निघणारी हिरण्यकेशी नदी, सोनेरी देवाचा मासा असलेलं हे पवित्र जलकुंड आणि इथला निसर्गरम्य परिसर तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. या मंदिराकडून रिटर्न येताना एका कमानीकडून थोडं आत आलं की तुम्ही एका सुंदर ओढ्याच्या काठी बसलेल्या या गणपती मंदिराकडे पोहोचता. इथला रघुवेश्वर मठ आणि पावसाळ्यात होणारं सुंदर वातावरण या जागेची शोभा अनेक पटींनी वाढवतं. भक्ती आणि निसर्गाचा अद्भुत संगम म्हणजे हे ठिकाण. त्यानंतर गुहेवरून कोसळणारा अजस्त्र धबधबा पाहायला कुंभवडे गावातील या बाबा वॉटरफॉलला तुम्ही गेलंच पाहिजे. या वॉटरफॉलला जाताना केलेला छोटासा ट्रेल कायम तुमच्या मेमरीत राहील. आणि सुंदर क्लिक्स काढायला एक परफेक्ट सनसेट पॉइंट शोधताय तर महादेवगड पॉइंटला नक्की यायला हवं. इथे बनवलेले हे सुंदर पॉइंट्स आणि खाली दिसणारा व्ह्यू पाहतच राहण्यासारखा आहे. तो या सर्व स्पॉट्सची डिटेल लोकेशन पाहिजे असेल तर कमेंट करा आंबोली आणि मी तुम्हाला डिटेल्स पाठवेल.